नमस्कार. जैतू जैतू हिंदू राष्ट्रम या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. बंधू भगिनींनो, जैतू जैतू हिंदू राष्ट्रम या चॅनलवर आपण पाहत आहोत श्री नवनाथ कथासार या ग्रंथाचे क्रमशः वाचन. या वाचनामध्ये आज आपण पाहूया अध्याय 24. या अध्यायातील घटक आहेत भर्तरींची जन्मकथा आणि भर्तरींचे बालपण. हा अध्याय वाचणाऱ्याचे ऐकणाऱ्याचे बालहत्या दोष नाहीसे होतात आणि त्यांचे मुले सुखी होतात, त्यांना संतती सुख लाभते अशी फलश्रुती आहे. गोरक्ष जालंधर चर्पटाश्च अडबंग कानिफ मचिंदराद्याः चौरंगी रेवानक भरत्री संज्ञाः भूम्यां बभूः नवनाथ सिद्धाः. नवनाथ स्मरणाचा प्रसिद्ध श्लोक म्हणून आपण अध्यायाला सुरुवात करूया. अध्याय 24. भर्तरींची जन्मकथा. श्री गणेशाय नमः. एके दिवशी उर्वशी नामक अप्सरा विमानात बसून भूतलावर चालली होती. सायंकाळची वेळ होती. सूर्य अस्ताला जात होता. त्याने तिला पाहिले. त्यावेळी तिचे अनुपम सौंदर्य पाहून त्याच्या मनात तिच्याशी रतिक्रीडा करण्याची उत्कट इच्छा निर्माण झाली. त्या आवेगाने त्याचा वीर्यपात झाला. ते वीर्य आकाशातून खाली येत असताना वाऱ्यामुळे त्याचे 2 भाग झाले. त्यापैकी एक भाग लोमश ऋषींच्या आश्रमातील घटामध्ये पडला. त्यापासून अगस्तींचा जन्म झाला. योगायोगाने त्याच वेळी कौलिक नामक त्रिकाल ज्ञानी ऋषी आपले भर्तरी नावाचे भिक्षापात्र घेऊन भिक्षेसाठी निघाले होते. आश्रमाबाहेर येताच त्यांनी ती भर्तरी अंगणात ठेवली आणि कडी लावण्यासाठी दाराकडे गेले. तोच सूर्यवीर्याचा दुसरा भाग त्या भर्तरीत पडला. दार बंद करून आल्यावर त्यांनी ते भिक्षापात्र उचलले तेव्हा ते दिव्य वीर्य त्यांच्या दृष्टीस पडले. त्यांना ते अमोघ वीर्य सूर्याचे असून कालांतराने 3103 वर्षांनी कलियुगात द्रुमिल नारायण त्यात संचार करून अवतार घेणार आहेत ही गोष्ट अंतर्ज्ञानाने तात्काळ समजली. तेव्हा त्या वीर्याचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेऊन त्यांनी ती भर्तरी आश्रमात जपून ठेवली. पुढे कलियुग सुरू झाले. तेव्हा जाणत्या कौलिकांनी ती भर्तरी मंदराचलावरील एका गुप्त गुहेत सुरक्षित ठिकाणी ठेवली. योग्य वेळी द्रुमिल नारायणांनी सूर्यवीर्यात संचार करून त्या भर्तरीतच अवतार घेतला. पुढे 9 महिन्यांनी तिच्यात एक बालक जन्माला आले. त्या पात्राभोवती मधमाशांचे पोळे होते. त्यातील मध खाऊनच ते बालक वाढू लागले. काही महिन्यांनी ते इतके वाढले की भर्तरी अपुरी पडू लागली. पुढे पावसाळ्यात एक पर्वत कपार कोसळली तेव्हा उडालेला एक दगड आपटून ती कुजलेली भर्तरी जागेवरून खाली पडून फुटली आणि तिच्यातील बालक घरंगळत जाऊन बाहेरील कुरणात पडले आणि मोठमोठ्याने रडू लागले. काही वेळाने हरणांचा एक कळप तेथे आला. त्यातील एका गर्भवती हरिणीने 2 पाडसांना तेथेच जन्म दिला. त्यावेळी भर्तरीतले बालक व तिची 2 पिल्ले इतकी जवळ होती की हरिणीला तेही आपलेच अपत्य आहे असे वाटले. तिची पिल्ले तिच्या अंगावर पिऊ लागली, पण त्या आजान बालकाला तसे करता येत नव्हते. तेव्हा तिने आपली आचळे युक्तिप्रयुक्तीने त्यांच्या मुखात घालून त्याला दूध पाजले. घटक 2. भर्तरींचे बालपण. अनेक दिवस हे असेच चालले होते. ती हरिणी सारख्याच ममतेने त्या तिघांचे संगोपन करत होती, त्यांची काळजी घेत होती. तिचा तिघांवरही जीव होता. हळूहळू ते बालक रांगू लागले, रडत पडत चालू लागले आणि पुढे दुडू धावूही लागले. पण मनुष्य संपर्क नसल्याने त्याला बोलता येत नव्हते. 2 वर्षाचे झाल्यावर ते चरायला जाऊ लागले. कोवळे गवत आणि झाडपाला खाऊ लागले. वनचरांमध्ये राहिल्याने त्याला पशुपक्ष्यांची भाषा कळू लागली. ते नेहमी आपल्या हरिणी मातेच्या बरोबर राहत असे व ती जिकडे जाईल तिकडे जात असे. ते 5 वर्षांचे असताना एके दिवशी ती हरिणी आपल्या 3 पाडसांसह अरण्यातून जाणाऱ्या एका वाटेपाशी आली. त्याच सुमारास जयसिंग नावाचा एक भाट आपल्या पत्नीबरोबर तेथून जात होता. आपल्या गायन कलेने राजाची स्तुती करून द्रव्य मिळवणे हा त्याचा पोटापाण्याचा व्यवसाय होता. मार्गाने जाताना त्या दोघांचे लक्ष हरिणीबरोबर असलेल्या त्या तेजस्वी बालकाकडे गेले. त्याला पाहून त्या दोघांच्या मनात ते बालक कोण, कुठले, त्याचे आईवडील कुठे आहेत असे अनेक प्रश्न उभे राहिले. तेव्हा त्याची चौकशी करण्यासाठी जयसिंग पुढे गेला असता हरिणी आर्त आवाजाने ओरडत पळू लागली. त्यामुळे सावध झालेले बालकही तिच्या मागोमाग पळाले. ते पाहून जयसिंगाने जोराने पाठलाग करून त्याला पकडले आणि एका जागी उभे करून म्हणाला, बाळा, घाबरू नकोस, तुझे नाव सांग.
तुझे आई वडील कुठे असतात तेही सांग. तू चुकलेला दिसतोस. चल, मी तुला तुझ्या आईकडे नेतो. पण त्याचे बोलणेच त्याला कळत नव्हते. तो जीवाच्या भीतीने रडू लागला. हरणांच्या भाषेत आपल्या हरिणी मातेला हाका मारू लागला. त्यावेळी आपला मुलगा मनुष्याच्या हाती लागलेला पाहून ती हरिणी व्यथित झाली होती. तिला त्याला सोडवायचे होते, पण समोर माणसे असल्याने ती हरिणी व्यथित झाली आणि तिचा समोर जाण्याचे धैर्य झाले नाही. मनोमन घाबरलेली असल्याने ती दुरूनच आक्रोश करू लागली. जयसिंगाने त्या मुलाला मायेने जवळ घेऊन थोपटले. त्याची पुन्हा पुन्हा चौकशी केली, पण तो काहीच बोलला नाही. तेव्हा तो मुका असावा असा विचार करून त्याने हातांच्या खुणा करून त्याला काही सांगता येते का पाहिले, पण तो प्रयत्नही फोल ठरला. तेव्हा तो पत्नीला म्हणाला, रेणुके, याला आपण घरी नेऊ आणि पुढे याच्या मातापित्यांचा शोध लागला की त्यांच्या स्वाधीन करू. तिलाही ते पटले. मग त्याला खांद्यावर घेऊन तो झपाट्याने गाववस्तीकडे निघाला. त्याला नेताना पाहून हरिणी कासावीस झाली. त्याच्या मागून चालू लागली. ती करुण शब्दात ओरडत होती. जवळ येऊन पुन्हा मागे जात होती. जयसिंगही तिच्याकडे पाहत होता, पण ती आपल्या हरवलेल्या पाडसाला शोधत रडत आहे असेच त्याला वाटत होते. तो गाववस्तीत शिरला तेव्हा मात्र तो आपल्याला परत मिळणार नाही असा विचार करून ती हरिणी निराशेने माघारी वळली. मुक्कामी गेल्यावर जयसिंगाने त्या मुलाला आपल्या पत्नीकडे दिले. त्या गावात तो 3 महिने राहिला. त्या अवधीत त्या मुलाच्या आईवडिलांचा सर्वत्र शोध घेतला, पण त्यांच्याविषयी काहीही माहिती मिळाली नाही. रेणुका त्या मुलाची काळजी घेत होती, त्याचे कोडकौतुक करत होती. त्यामुळे तिचे वात्सल्य व गावातील माणसांचा सहवास यामुळे त्याची भीती कमी झाली. त्याला खाणे, पिणे, खेळणे इत्यादी मनुष्य व्यवहार समजू लागले. तो आई, बाबा अशा हाका मारू लागला. बोलण्याचा प्रयत्नही करू लागला. हळूहळू पूर्व आयुष्य विसरून तो नवीन जीवनाशी समरस होऊ लागला. पुढे जयसिंग भाटाने ते गाव सोडले आणि ठिकठिकाणी मुक्काम करत व मार्गामध्ये त्या मुलाच्या मातापित्याचा शोध घेत बिराडासह काशीस आला. एके दिवशी त्याला घेऊन तो विश्वेश्वराच्या दर्शनास गेला असता पिंडीतून आवाज आला, या भर्तरीनाथ महाराज, या, आपण अवतार घेतलात, हे फार चांगले झाले. ते ऐकून जयसिंगाला मोठे नवल वाटले. त्यावेळी भर्तरी नावाचा हा बालक अवतारी महात्मा असून शिवजींच्या परिचयातला आहे हे त्याने ओळखले आणि मोठ्या पुण्याईनेच आपल्याला याची प्राप्ती झाली आहे असे वाटून त्याला अत्यानंद झाला. घरी गेल्यावर त्याने ती हकीकत रेणुकेला सांगितली. तेव्हा तिलाही नवल वाटले. त्या दिवसापासून ती उभयंता त्याला भर्तरी नावाने हाक मारू लागली. त्यांना मुलबाळ नव्हते, म्हणून त्यांनी भर्तरींनाच आपला मुलगा मानले आणि त्याचे लालन पालन करू लागले. त्या दोघांना त्यांचा इतका लळा लागला की पुढे आईवडिलांचा शोध लागला तर आपल्याला यांचा विरह सहन होणार नाही. हे लक्षात घेऊन त्यांनी शोधकार्य थांबवले आणि काशीतच राहायचे ठरवले. तेथे भिक्षा मागून उदरनिर्वाह करू लागले. भर्तरी लहान असले तरी सर्व प्रकारच्या राजचिन्हांनी युक्त होते. गावातील सवंगड्यासह खेळताना ते राजाराणीचेच खेळ खेळायचे. त्यात ते स्वतः राजा व्हायचे आणि इतरांना आपले प्रधान, मंत्री, सेवक बनवायचे. कधी त्यांच्याशी राज्याबद्दल चर्चा करायचे, तर कधी लुटूपुटूची लढाई करून शत्रूला हरवायचे. त्यामुळे त्यांच्याशी खेळताना मुलांना मोठी मौज वाटायची. एके दिवशी त्यांनी काठीचे घोडे करून त्याला पिटाळले आणि गाव वस्ती सोडून रानात प्रवेशले. तेथे भर्तरींना ठेच लागली आणि काठीरूपी घोड्यावरून ते खाली कोसळले. आपटल्यामुळे त्यांची शुद्ध हरपली आणि प्राण कासावीस होऊन डोळे पांढरे झाले. तेव्हा ते मेले असावेत असे वाटून मुले घाबरली. त्यांच्या मनात आता हे भूत होऊन आपल्या पाठीस लागतील व सर्वांना खातील अशी भीती निर्माण झाली. म्हणून त्यांनी धूम ठोकली आणि चुपचाप आपापले घर गाठले. इकडे भर्तरींना कसलेही भान नव्हते. ते रक्तबंबाळ होऊन एकटेच अरण्यात पडून होते. त्यांची अवस्था पाहून सूर्याला राहावले नाही. त्याचे हृदय कळवळले. तो ब्राह्मणाच्या रूपात त्वरेने त्यांच्यापाशी आला. त्यांच्या तोंडावर गंगेचे पाणी शिंपडून त्यांना सावध केले. थोडे पाणी प्यायलाही दिले. मग कृपादृष्टी टाकून त्यांच्या जखमा बऱ्या केल्या. त्या उपचारांनी पूर्ण भानावर येताच त्याने त्यांना आपल्या मांडीवर घेतले. त्यांच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला आणि त्यांना बरोबर घेऊन गावाकडे निघाला. त्यावेळी त्यांना जिवंत पाहून त्यांचे सवंगडी घाबरून लपून बसले. सूर्याने भर्तरींना रेणुकेच्या स्वाधीन केले.
आणि घडलेली घटना निवेदन करून त्यांची नीट काळजी घेण्यास सांगितले। त्यावेळी त्या ब्राह्मणाचे अपूर्व तेज पाहून तिने त्याला आसन दिले आणि म्हणाली, महाराज, तुम्ही माझ्या मुलाला येथे आणलेत त्याबद्दल मी आभार मानते। आता आपण कोण, कुठून आलात ते सांगा। तेव्हा तिचा सद्भाव पाहून तो म्हणाला, हे सती, मी विप्रवेशातील सूर्य आहे आणि भर्तरी हे माझेच पुत्र आहेत। यांचा जन्म अलौकिक आहे। तुझे भाग्य थोर म्हणूनच तुला यांचा लाभ झाला। आता यांचा नीट सांभाळ कर। त्यानंतर त्याने निजरूपात प्रकट होऊन तिला दर्शन दिले आणि भर्तरींच्या रूपाने द्रुमिल नारायणांनी अवतार कसा घेतला ती समग्र हकीकत सांगितली। मग तिचे आदरातिथ्य स्वीकारून तो अंतर्धान पावला। भर्तरींची माहिती मिळाल्यामुळे रेणुकेला खूप आनंद झाला होता। थोड्या वेळाने जयसिंग परत आल्यावर तिने त्याला सर्व वृत्तांत सांगितला। तो ऐकून तोही आनंदला। आता त्या दोघांच्या मनातील त्यांच्या जन्मदात्यांविषयीच्या सर्व शंका फिटल्या होत्या। ते 16 वर्षाचे झाले तेव्हा त्या दाम्पत्याच्या मनात माळवा देशातील आपल्या गावी परत जावे आणि भर्तरींचे लग्न करून सून आणि मुलांसह तेथेच राहावे असा विचार आला। म्हणून त्यांनी काशी सोडून माळव्याची वाट धरली। काही दिवसांनी एका अरण्यातून जात असताना चोरांच्या टोळीने त्यांना गाठले। त्यांच्या जवळची सर्व चीजवस्तू लुटली आणि जयसिंगाला ठार मारून ते पसार झाले। ते पाहून रेणुकेस मोठा धक्का बसला। शोक अनावर होऊन तिनेही प्राण सोडला। आपल्या मातापित्यांचा तो भीषण अंत पाहून भर्तरींना अतोनात दुःख झाले। त्यांनी दोघांना तिथेच अग्नी दिला आणि आज आपण अनाथ झालो, खऱ्या अर्थाने निर्धन निराधार झालो या विचारांनी आक्रोश करू लागले। हतबल झालेल्या भर्तरींना सारखी आईवडिलांची आठवण येत होती। रडून रडून त्यांचे डोळे सुजले होते आणि अतिशोकाने प्राण कंठाशी आले होते। योगायोगाने त्याच वेळी काही व्यापारी बैलांचा तांडा घेऊन त्या मार्गाने जात होते। तेथे थंड झालेल्या चितेपाशी बसलेल्या भर्तरींना पाहून ते थांबले। त्यांनी त्यांची विचारपूस केली तेव्हा त्यांच्यावर गुदरलेला प्रसंग ऐकून त्या सर्वांचे हृदय गलबलले। त्यांनी त्यांचे सांत्वन केले, त्यांना अनेक प्रकारे समजावले, त्यांचे मन वळवून आपल्या मुक्कामी नेले। तेथे खाऊ पिऊ घातले आणि सहानुभूतीपूर्वक त्यांची काळजी घेऊ लागले। त्यांच्या संगतीत राहिल्याने त्यांचे दुःख थोडे हलके झाले। ते व्यापाऱ्यांना त्यांच्या कामात मदत करू लागले। त्यांचा चुणचुणीतपणा आणि उद्योगी स्वभाव यामुळे ते सर्वांचे आवडते झाले। त्यांना ते त्यांच्यातीलच एक वाटू लागले। त्यांनी गावोगावी धान्याची खरेदी केली आणि अवंती नगरीकडे निघाले। अध्याय 24 समाप्त। बंधू भगिनींनो, अध्याय आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, तसेच याला जास्तीत जास्त शेअर करा आणि यावरती कमेंटही अवश्य करा। तसेच श्री नवनाथ कथासार या ग्रंथातील क्रमशः वाचन सुरू असल्यामुळे यामागील अध्याय ऐकायचे असतील तर आपल्या जैतो जैतो हिंदू राष्ट्रम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा। बेल बटनही प्रेस करा, त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्सही तुम्हाला अगोदर समजतील। चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या अध्यायामध्ये। नमस्कार।